महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे। शासनाकडून एक जी आर आलेला आहे आणि त्यामध्ये सर्व काही स्पष्ट झालेलं आहे। तर बघा 3 महिन्यांचे बाकी पैसे जे काही राहिलेले आहेत ते टोटल 7,500 रुपये होतात आणि हे 7,500 आता त्यांना एकत्रित देण्यात येणार आहे का, किंवा मग एक एक हप्ता त्यांना अलग अलग महिन्यात मिळणार आहे का? कारण की आधीच खूप उशीर झाला आहे, 2 महिने मिळालेले नाही आहेत आणि हा तिसरा महिना चालू आहे मेचा। आता मेचा महिनासुद्धा लगभग अर्धा होत आलेला आहे। अजूनही मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही आहे आणि मेचा हप्तासुद्धा मिळालेला नाही आहे। तर आता आपल्याला हे बघायचं आहे की आता आपल्याला जे हे काही 3 हप्ते बाकी राहिलेले आहेत हे आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत की एकत्रित सर्व रक्कम एकत्रितच मिळणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कारण की 3 हप्त्यांचे जे काही पैसे आहेत, पेन्शन आहे, ते 7,500 रुपये होतात आणि ते पैसे आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळणार की एकत्रित मिळणार हे आजच्या व्हिडिओ बघणार। आणि त्याचबरोबर कधी मिळणार, कधी मिळू शकतात, त्याचबरोबर शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे आणि कोणत्या कारणांमुळे हा विलंब होत आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर दिव्यांग बांधवांसाठीचे व्हिडिओज, त्याचबरोबर लाडक्या बहीण संबंधीचे व्हिडिओज, त्याचबरोबर इतरही जे काही सरकारी योजना आहेत त्या सर्व सरकारी योजना संबंधीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर दिव्यांग बांधवांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की सर्वात आधी आपण हा शासन निर्णय बघून घेऊ आणि समजून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला विलंब का होतोय हे सुद्धा समजून घेऊ। तर बघा, एक शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं आहे हे आपण बघूया। दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना। दुसरी योजना आहे श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना। तिसरी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना। या योजनेच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीबाबत, क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणी म्हणजेच की लोकल जे काही महाराष्ट्रभर याची अंमलबजावणी होत असते त्या अंमलबजावणीबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। आता यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की दिव्यांग बांधवांसाठी या अगोदर संजय गांधी निराधार योजनेमधून त्यांना पैसे किंवा पेन्शन मिळत होतं, म्हणजेच की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सर्वांनाच, जे काही निराधार बांधव असतील, दिव्यांग बांधव असतील, यांना सर्वांनाच पेन्शन मिळायचं। परंतु आता दिव्यांग बांधवांसाठी नवीन एक विभाग तयार केलेला आहे शासनानं आणि त्याला दिव्यांग सक्षमीकरण विभाग म्हणतात आणि त्या विभागाकडून आता दिव्यांग बांधवांचं जे काही पेन्शन आहे ते त्यांना स्पेशल मिळणार आहे, फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांना। बाकी इतर जर निराधार बांधव आहेत तर त्यांना सामाजिक न्याय विभागाकडूनच मिळणार आहेत। आणि आता याच योजनेच्या अंमलबजावणीसाठी म्हणजेच की दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत सर्व दिव्यांग बांधवांना पेन्शन देण्यासाठी जे काही त्यांचे जे काही पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांची नेमणूक सध्या चालू आहे आणि याची अंमलबजावणी सुरू आहे। महाराष्ट्रभर याची अंमलबजावणी होणार आहे आणि म्हणूनच आता हा जो काही विलंब आहे हा आपल्याला सध्या होत आहे। परंतु असं तुम्ही मनात धरू नका की आपल्याला मग पैसे मिळणार नाहीत का, आपले पेन्शन मिळणार नाहीत का, मिळणार। परंतु आता यासाठी वेगळा एक मार्ग शासनानं काढलेला आहे, तो काय तो सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, हा जो काही शासन निर्णय आहे हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्याद्वारे काढण्यात आलेला आहे आणि दिनांक 4 मे 2026 हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता प्रस्तावना काय आहे हे आपण बघूया। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24/2/2026 रोजीच्या शासन निर्णय अन्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। बघा, विशेष सहाय्य योजनेतील जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत ते दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। सबब 1 एप्रिल 2026 पासून ही योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबवण्यात येणार आहे किंवा येत आहे। त्याच अनुसरून शासन निर्णय दिनांक 23/3/2026 अन्वये दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना। दुसरी आहे श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना। तिसरी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनाकरिता आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी आणि सहाय्यक संचालक यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत। बघा, तुमच्यासाठी जे काही आयुक्त आहेत ते सुद्धा अलग घोषित करण्यात आलेले आहेत, संवितरण अधिकारी सुद्धा अलग घोषित करण्यात आलेले आहेत। सद्यस्थितीत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकरिता पदनिर्मिती आणि अनुषंगिक
पदभरती करण्याची कारवाई सुरू आहे। मी अगोदर सुद्धा सांगितलं आहे तुम्हाला की कर्मचारी असतील, पदाधिकारी, अधिकारी असतील यांची आता भरती तिथं होणार आहे आणि त्यानंतरच तुमचं जे काही विभाग आहे हे तुम्हाला पेन्शन रेग्युलररित्या देणार आहे। सध्या तरी हे पेन्शन दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण की अजूनही विभाग स्थापन केलेला आहे, परंतु अधिकारी असतील, कर्मचारी असतील, पदाधिकारी असतील यांची तिथं पदभरती झालेली नाही आहे। आता ही पदभरती लवकरच या 1 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे, ज्या ज्या ठिकाणी हे विभाग राहतील आणि तिथून तुमचे जे काही अनुदान आहे ते तुम्हाला मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये। तर बघा, मग तुम्हाला विचार येणार की मग आपलं पैशाचं काय, तर पैसे मिळणार, घाबरू नका। मी अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही पैशांचं टेन्शन घेऊ नका किंवा पेन्शनचं टेन्शन घेऊ नका। पेन्शन तुम्हाला मिळणार, परंतु कसं मिळणार हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सद्यस्थितीत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकरिता पदनिर्मिती आणि अनुषंगिक पदभरती करण्याची कारवाई सुरू आहे। बघा, कारवाई सुरू आहे। 1 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर त्यांची जी काही पदभरती आहे होणार आहे। योजनेची अंमलबजावणी वेळेत व सुरळीत होण्यासाठी स्थानिक पातळीवरील सक्षम यंत्रणा अत्यावश्यक आहे। त्या अनुषंगाने सदर विशेष सहाय्य योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता हे गोष्ट आपण समजून घेऊया पुढे। तर बघा, शासन परिपत्रकमध्ये काय लिहिलेलं आहे, शासन निर्णय काय आहे हे बघूया। दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत जे काही दिव्यांग विभाग अलग बनलेला आहे दिव्यांगांच्या पेन्शनसाठी, दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांची अंमलबजावणी सध्या सुरू आहे आणि त्यासाठी जे काही पेन्शन आहे हे या विभागाकडून सध्या तरी मिळणार नाही आहे आणि म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांची पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच की संजय गांधी निराधार योजना या योजनेमधील जे काही निराधार बांधव आहेत सर्व त्यांना जे काही पेन्शन मिळते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून, त्याच विभागाकडून सध्या तुम्हाला पेन्शन मिळणार आहे। ही गोष्ट तुम्ही ठामपणे लक्षात घ्या, कारण की दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांची अजून अंमलबजावणी सुरू आहे आणि तिथं पदभरती सुरू आहे आणि हा विभाग या 1 ते 2 महिन्यांमध्ये पूर्णतः व्यवस्थितरित्या सुरळीत झाल्यानंतर मग तुमचं जे काही पेन्शन आहे पुढचं येणारं ते तुम्हाला या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत मिळणार आहे। परंतु आता याची पदनिर्मिती किंवा मग ऑफिसेस तयार करण्याची कार्यवाही चालू असल्याकारणानं तुम्हाला सध्या तरी विशेष सहाय्य विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजेच की निराधार बांधवांच्या सोबतच दिव्यांग बांधवांचं पेन्शनसुद्धा आता मिळणार आहे आणि म्हणून हा विलंब होत आहे। बघा, दिव्यांगांसाठी हा विलंब याच कारणाने होत आहे कारण की त्यांच्यासाठी आता पुन्हा तुम्हाला जे काही सामाजिक न्याय विभाग आहे त्यांच्या मार्फतच अनुदान तुमच्या पोर्टलद्वारे तुमचं जे काही DBT पोर्टल आहे त्यावर येणार आहे, तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली येणार आहे। ज्यावेळेस संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या बांधवांना पैसे मिळणार आहेत त्याच वेळेस तुम्हालासुद्धा पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर बघा, या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्याचे वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड पोर्टलवर नोंदणी अद्ययावत करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करावी, तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील। तर बघा, तुमचं जे काही UDID कार्ड आहे हे जे काही पोर्टल आहे या पोर्टलवर तुमची नोंदणी अद्ययावतीकरण करण्याची जी काही कारवाई आहे तर सर्व तहसीलदार व विशेष सहाय्य योजने यांनी तहसीलदार यांनी करावी असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे तुमचं जे काही UDID पोर्टलवर तुमची काही नोंदणी आहे ते आता तहसीलदार बघणार आहे तुमची नोंदणी झालेली आहे की किंवा नाही आहे। झालेली असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जे काही तुमची रक्कम राहिलेली आहे मार्च, एप्रिल आणि मेची हे तुम्हाला मिळणार आहे। आता बघूया, की पेन्शन एकत्रितरित्या मिळणार आहे की टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। तर बघा, हे तुम्हाला एकत्रितरित्या सुद्धा मिळू शकतात किंवा मग टप्प्याटप्प्यानेही मिळू शकतात। टप्प्याटप्प्याने असे मिळू शकतात की 2-4 दिवसात मार्चचा शासन निर्णय आला, त्यानंतर 2-4 दिवसांमध्ये एप्रिलचा शासन निर्णय येणार आणि त्यानंतर मेचा येणार आणि अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने सुद्धा तुमचे जे काही पैसे आहेत अनुदान आहे ते तुम्हाला मिळू शकते किंवा मग होऊ शकते की एकत्रितरित्या सुद्धा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात येणार आहे। आता शासन निर्णयावर अवलंबून आहे। शासन निर्णय जो येणार
त्यावरूनच आपल्याला समजेल की नेमकं आपल्याला टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार की एकत्रितरित्या मिळणार. आता जसं काही शासन निर्णय येणार आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.